आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मंत्र्यांचे खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता। फिक्सर सचिव पीए यांना रोखल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन। राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी संजय राऊतांचं वक्तव्य। धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। कोरटकर यांच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा, धमकी देणाऱ्याचे पोशारींसोबतही फोटो। इंद्रजित सावंत यांचा आरोप। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले। इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही, खोडसाळपणा करणाऱ्यांची तक्रार करणार प्रशांत कोरटकर यांचं स्पष्टीकरण। नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून संघटनात्मक बैठका दुसऱ्या दिवशीही सुरू। टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बैठका। कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुजित मिणसेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा झटका। सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। परदेशी पुन्हा भाजपमध्ये जाणार।